सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। जनतेने टाकलेला विश्वास आणि दिलेला प्रतिसाद यामुळे ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असून यावेळेस जनतेने मला संधी द्यावी। मी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा माझ्या हातून सर्वांगीण विकास करण्याची हॅट्रिक करेल आणि किमान 15 वर्ष तरी कुणालाही या मतदारसंघात सत्तेवर येऊ देणार नाही। तसेच आमचे दिल्ली येथील धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांनी मला आशीर्वाद दिला तर मी उमेदवारी करणार असल्याची ग्वाही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले युनुसभाई शेख यांनी दिली आहे। शेवगाव येथील ममता लॉन्सवर रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी भव्य कार्यक्रमाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजित निर्धार मेळाव्यात युनुसभाई शेख यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सदस्य नितीनराव काकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रज्जाकभाई बेग, माजी सरपंच दत्तात्रय तहकीक यांच्यासह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, जे प्रस्थापित आपण म्हणतो या सगळ्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे। एकदा माझाही अनुभव घ्या, मला एकदा संधी द्या। मी जसं सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी हॅट्रिक करेल। ह्यावेळेस जर कधी मला तुम्ही संधी दिली ना तर सतत विवेक बुद्धीनं आणि परमेश्वराला साक्षून सांगतो की मी हॅट्रिक करेल। 15 वर्ष मी कोणाला संधी देणार नाही। कशामुळे एंट्री त्यांना देणार नाही? तुम्हीच म्हणणार की फॉर्म भरला भाई, तुम्ही घरात बसा, विकासच मी असा करेल। ह्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा कायापालट आम्ही असा करू। नितीन भाऊ काकडे आणि मी, आमची जर साथ एकमेकाला मिळाली आहेच, ते माझ्यासोबत आहेत, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, तुम्हाला सांगितलं, तर आम्ही अशा पद्धतीनं हे इलेक्शन जिंकू आणि आम्ही दोघं मिळून दोघांचे आमदार। मग त्यावेळेला मी एकटा नसेल, आमदार तर जनता असेल, पण त्याच्यासोबत आमदार नितीन भाऊ असतील। नावाला माझं असेल पण आमदार नितीन भाऊ पण असतील, नितीन भाऊच आमदार असतील। आता योगायोगाने घडलं असं की काही कारणास्तव नितीन भाऊ फॉर्म भरू नाही शकले। त्याच्यामुळं नितीन भाऊचं म्हणणं की मी नाही भरू शकलो तर माझ्या ठिकाणी माझा मित्र, म्हणजे मी आमदार म्हणजेच नितीन भाऊ आमदार असतील। अशा पद्धतीने आम्ही लढाई लढणार आहोत आणि जिंकण्यासाठी लढाई लढणार आहोत। फक्त याच्यासाठी एक संध्याकाळची 7 वाजेपर्यंतची वाट पाहावी लागेल। दिवाळी म्हणजे तेजोमयी सण असल्याने घरोघरी पंत्यांची रांग लागते। गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या झोपडीत पालात अंधाराची पंती येथील आधार फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आली। 250 गरजू कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करत प्रत्येक महिलेला साडीची भेट देत कुटुंबियांना फराळ वितरित करण्यात आला। गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम सुरू असल्याचे आधार फाउंडेशन कडून सांगण्यात आले आहे। पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी येथे दिवाळीमध्ये सणासुदीच्या काळात आदिवासी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले असून राहत्या घराला अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 11:30 वाजताच्या दरम्यान घडली। घटनेची माहिती समजता सरपंच प्रकाश राठोड यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना या दुर्घटनेची माहिती दिली आणि लगेच तत्काळ पंचनामा करण्यात आला। ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की या आदिवासी कुटुंबाला आपल्या माध्यमातून आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य जे आपल्याकडून शक्य होईल ती मदत आपण या कुटुंबियांना करावी ही नम्र विनंती, असे सरपंच राठोड यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला। त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यात संघर्ष करत नियमाचे सतत पालन केले। जेथे प्रशासकीय शिस्त, नियम, आदर आणि काटकसर तेथे लक्ष्मीचा नेहमी वास असतो। त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन संजीवनी उद्योग समूहाची प्रगतीकडे झेप सुरू आहे। सभासद, शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांच्या उत्कर्षात आपल्या परिसरातल्या आर्थिक स्थैर्यतेला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची जोड असल्याचे प्रतिपादन श्री बिपिनदादा कोल्हे यांनी केले। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट,
टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विशेषतः तरुणांचा विद्यमान लोकप्रतिनिधींकडून भ्रमनिरास झाला असून निवडणुकीत तरुणच परिवर्तन घडवतील असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील लोहसर, पवळवाडी, खानगाव, जोडमोहोज येथील शेकडो तरुणांनी गुरुवारी माजी मंत्री कर्डिले व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. नेवासा शहरातील मधमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पावसामुळे रस्त्याचे 3-13 वाजले आहे. कमी उंची असलेल्या पुलावरच आता बंधाऱ्यातील पाण्याचा थोप आला आहे. त्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. शहरातील मधमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अनेक वर्षापासूनचा रस्ताच नव्हता. पूल नसल्याने नदीला पाणी आले की मार्केट यार्ड मधूनच लोकांना पावसातच चिखल तुडवत जावे लागत होते. काही वर्षापूर्वी मंदिराजवळील ओढ्यावर पूल करण्यात आला. पुलाची उंची कमी झाल्याने मोठा पाऊस झाला तर या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पूल असून नसल्यासारखा झाला आहे. राहुरी मतदारसंघातील पाथर्डी परिसरातील जोहारवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार तनपुरे यांनाच मोठ्या मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजले. राहुरी येथे काही दिवसांपूर्वी लोहसर, तिसगाव आणि भोसे येथील शेकडो तरुणांनी आमदार तनपुरे यांना पाठिंबा दिल्यानंतर जोहारवाडी गावातही भाजपाला खिंडर पडल्याचे दिसून आले आहे. पाथर्डी परिसरातून आमदार तनपुरेंना मोठे मताधिक्य देण्यासाठी शेकडो युवकांची फळी राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाली. मतदान हा लोकशाहीचा पाया असल्याने आपली लोकशाही सक्षम होण्याच्या दृष्टीने मतदान प्रक्रिया पारदर्शक होणे गरजेचे आहे. निर्भय आणि निकोप वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ यांनी केले. श्रीरामपुरात मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोजित प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारामध्ये एक आरोपी घातक शस्त्रासह फिरत असल्याची माहिती समजताच पोलीस प्रशासनाने छापा टाकून इस्माईल रफिक शेख याला ताब्यात घेतले आहे. मात्र संबंधिताची तपासणी केली असता त्याच्याकडे शस्त्राऐवजी 1.5 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून गांजासह दुचाकी मोपेड ताब्यात घेतली आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राह्मणी परिसरात एक इसम घातक शस्त्र बाळगत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.